नमस्ते. तर आज मी निघालीये 12 ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग दर्शनासाठी. माझी ही पूर्ण जर्नी फार इंटरेस्टिंग होणार आहे. तर ही इंटरेस्टिंग जर्नी बघण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. नमस्कार, मी आरती जाधव. तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आर्टिस्टिक लाईफ युट्यूब चॅनलमध्ये. आम्ही सकाळी 6 वाजता आलो बस स्टॉपवर आणि बघतो तर काय, इथे पुण्याची एसी बस आमची वाटच बघत उभी होती. चला तर मग, थंडगार एसी आणि कम्फर्टेबल अशा सीट असल्यावर अजून कायच पाहिजे. आमचा प्रवास सुंदर असा सुरू झाला. इथे आम्ही पोहोचलो पुण्यामध्ये संभाजीनगर बस डेपो आणि इथून MSRTCची बस घेतली पुढील प्रवासासाठी. खडखड अशा आवाज ऐकत वळणावरून सुंदर निसर्गाचा आनंद घेत आणि हो, भयंकर उन्हात चटके खात हा प्रवास होता. डोंगर पायथ्याशी बसलेलं ते गाव आणि ती लांबून दिसणारी घरे पाहण्यात एक वेगळाच आनंद होता. उन्हाचे चटके फार बसत होते आणि 4.5-5 तासाचा प्रवास असेल असं आम्ही ऐकत होतो, परंतु हा प्रवास आमचा तब्बल 9 तासाचा झाला. सो थोडासा थकवा देखील आला होता आणि खूप आतुरतेने वाट बघत होतो भीमाशंकरमध्ये पोहोचण्याची आणि आपल्या महादेवाच्या दर्शनाची. तर इथे आम्ही पोहोचलो आहोत भीमाशंकर. कार पार्किंग हा जो एरिया आहे हा मंदिरापासून फार लांब आहे, पण बस आपणाला फार जवळ नेऊन सोडते, कारण की भीमाशंकरचं बस स्टॉप हे मंदिरापासून फक्त 5 मिनिटाच्या अंतरावरती आहे. हे बघा, इथून आपलं मंदिराच्या शिखराचं पण दर्शन देखील झालं. इथे लोकांची गर्दी बघून मला तर काहीच सुचले नाही, पण तरी आम्ही या उन्हात लाईनमध्ये उभे राहिलो. लाईनमध्ये असताना महादेवांचा जय जयकार ऐकून फार ताकद येत होती. लाईनमध्ये असताना समजतच नव्हतं की नेमकी पुढे अजून किती अंतर आहे. 2 ते 3 तास उन्हात एकाच ठिकाणी उभे राहून नंतर लाईन सुरू झाली. आम्ही शेड खाली पोचलो आणि तेवढ्यात तिथे पोलीस आले आणि त्यांनी अर्ध्या जमावाला दुसरीकडून जायला सांगितलं. सगळे त्यांचं ऐकून तिथून गेले, त्यात आम्ही देखील होतो. पण खाली येतात समजलं इथे एक बाजूनी फक्त पडदा उघडला आहे आणि इथे लांबून दर्शन घ्यावं लागतं. ते देखील लोकांच्या गर्दीमुळे काहीच दिसत नव्हतं. टीव्हीवर दर्शन झालं आणि ते दर्शन घेऊन आम्ही निघालो. पण असं दर्शन झाल्यामुळे मन मात्र फार दुःखी होतं. आम्ही बस डेपोवर आलो पण उदास मनाने. फार कन्फ्युजन होतं, कारण ही आजची शेवटची बस होती. पार 9 तासांचा प्रवास करून आलो आणि दर्शन न घेता जाणं हे देखील मनाला पटत नव्हतं. यावेळी मी काहीच शूट केलं नाही. बस स्टॉपवर बस आली, पण आम्ही या बसमध्ये काही चढलोच नाही. आम्हाला आमच्या महादेवाचं दर्शन करूनच जायचं होतं. सो आम्ही ठरवलं, आधी जाऊया भीमा नदीच्या उगमस्थानावर. मग काय, इथे आल्यावर एक वेगळीच शांती आणि फार सुख जाणवलं. इथे दर्शन घेऊन थोडा वेळ थांबून आम्ही गेलो इथल्या सनसेट पॉइंटवर, जो की इथून समोरच आहे. हर हर महादेव. वाव, व्हॉट अ व्ह्यू. किती अप्रतिम इथे दृश्य आहे. मन मोहित करून टाकलं या मावळत्या सूर्याने. इथे सूर्य मावळतोय आणि चांदोमामा पण उगवतोय. एक साथ हे दृश्य पाहिला फार आनंद झाला. हे मनमोहित दृश्य देखील पाहिलं. इथे काही वेळ घालवून संध्याकाळी 7 वाजता आम्ही परत निघालो आपल्या महादेवांच्या दर्शनासाठी. फार अंधार झाला होता. सगळ्या बसेस निघून गेल्या होत्या. मंदिरामध्ये गेलो आणि तिथे फक्त 30 ते 40 लोकांची रांग होती.
ह्या लाईनमध्ये असताना आम्हाला संध्याकाळची आरती देखील भेटली. आणि मग काय, आज दिवसभरात जे काय उलतापालत झाली ती आम्ही सगळी विसरून गेलो आणि सुंदर असं छान असं दर्शन आमचं झालं. तिथून आम्ही निघालो, पण प्रश्न समोर होता, पुढे काय? इथून पायी जाऊ शकत नाही, बस नाही, आम्हाला काहीच सुचत नव्हतं. सेफ देखील वाटत नव्हतं, कुणाकडून मदत मागावी हे देखील समजत नव्हतं. शेवटी 5-10 मिनिटं आम्ही तिथे थांबून ती कॅब करण्याचा निर्णय घेतला. आम्ही कॅबमध्ये बसलो आणि आमचा प्रवास सुरू झाला. आणि महादेवांचं नाव घेत आम्ही त्या हॉटेलवर येऊन पोचलो. MSRTC हॉटेल भीमाशंकर. चला तर मग तुम्हाला आज MSRTCची रूम टूर पण देते. सर्वात आधी एंटर केल्यावर आपल्या लेफ्ट हँड साईडला आहे ड्रेसिंग टेबल आणि हे छोटंसं कबाड. त्याच्याच बाजूला आहे हा वॉशरूम. नेक्स्ट आपण पुढे वळल्यावर इथे टीव्ही कॉर्नर आहे, छोटासा टीव्ही पण आहे, जो की एवढे काही चॅनल्स नाहीये त्याच्यात. ह्याच्या मागे सर्वात बेस्ट उत्तम गोष्ट आहे ती काय नंतर दाखवते. हा मस्त असा बेड आहे इथे, खूप आरामदायी बेड होता, तर काहीच कंटाळा आला नाही. ड्रॉवर्स आहेत, साईड टेबल आहे, तर आपणाला सामान ठेवायला देखील आपल्या हाताजवळ खूप सारी जागा आहे. आता जाऊया मेन पॉइंटवर. चला तर मग. सर्वात बेस्ट गोष्ट ह्या रूमची आहे हे गॅलरी. खूप सुंदर आहे, खूप आलिशान आहे. मला ही गॅलरी फार आवडली. म्हणजे इथे बसून राहून तुम्ही बाहेरचा नजारा एन्जॉय करू शकता. भीमाशंकरमध्ये तुम्हाला तर माहितीच आहे निसर्ग किती सुंदर आहे आणि इथे बसून तो निसर्ग तुम्ही छानपणे एन्जॉय करू शकता. MSRTC मध्ये राहण्याचं एक स्वप्न देखील आज पूर्ण करायचं ठरवलं. आम्ही MSRTC मध्ये चेक इन केलं आणि मस्तपैकी फ्रेश झालो. तिथेच खाली मस्त राऊंड मारायला निघालो. खूप मोठा एरिया होता समोर आणि नेचर देखील इथून फार सुंदर दिसत होतं. आणि लहानपणीचं एक स्वप्न, आपल्या घराला बाल्कनी असायला पाहिजे, ती इथे बाल्कनी देखील भेटली. आता आम्ही आराम करतो आणि तुम्हाला भेटतो उद्या. आणि मॅम का बोलतात ना. आजची सकाळ झालेली आहे. तुम्हा सर्वांना गुड मॉर्निंग. आजचा आहे डे 2 इन भीमाशंकर. आम्ही पटकन असा नाश्ता केला. MSRTC मध्ये रूम बुकिंग सोबत नाश्ता देखील इन्क्लूड असतो. तर आम्ही पोट भरून नाश्ता केला मिसळ पावचा आणि निघालो परत आपली बस पकडायला. इथून देखील तुम्ही बस घेऊ शकता. MSRTCच्या मेन गेटवर जरी तुम्ही उभी राहिला तरी तुम्हाला बस भेटू शकते. पण आम्ही काही वेळ थांबलो, पण आम्हाला काही बस भेटली नाही आणि मग आम्ही निर्णय घेतला जाऊया आपण परत भीमाशंकर बस डेपोला. तर आम्ही एक कॅब केली आणि 60 रुपयात आम्ही जाऊन पोहोचलो भीमाशंकर बस डेपोच्या इथे. तिथे बघतो तर काय, आज होता रविवार आणि अख्खा रोड हा गाड्यांनी गजबजला होता. जो पार्किंग एरिया मी सांगत होती की फार लांब आहे मंदिरापासून, अगदी तिथपर्यंत गाड्यांचा घेराव होता. बस 4 बस एकाच जागी येऊन अटकून राहिल्या होत्या. मग आम्ही आमची बस बघितली आणि जाऊन बसलो बसमध्ये. बस अगदी 2 तासानंतर त्या जागेवरून हलली आणि आमचा प्रवास सुरू झाला आमच्या घराकडे. महादेवांच्या आशीर्वादाने आणि महादेवांच्या दर्शनाने हा पूर्ण प्रवास इतका सुखकर होता, इतका सुंदर होता. आणि ही जर्नी कितीही उलटपालटची झाली असेल तरी मी ह्याला बोलीन खूप इंटरेस्टिंग जर्नी होती आणि फार सुंदर अशी जर्नी होती. कायम लक्षात राहणारी ही जर्नी होती आणि मला फार आनंद होतोय की आमचं भीमाशंकरचं दर्शन झालं. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर ह्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि हो, आम्ही मुंबईवरून भीमाशंकरची जर्नी कशी केली, कशी प्लॅनिंग केली किंवा आम्ही काय चुका केल्या ज्या तुम्ही नको करायला, अशा सगळ्या माहितीसाठी तुम्ही मला कमेंट करून सांगू शकता. ह्याच्यावरती एक मी नक्की व्हिडिओ बनवीन. थँक्यू सो मच हा व्हिडिओ इथपर्यंत पाहिल्याबद्दल. धन्यवाद. बाय बाय.